मी आधी सांगितलं, मी महाविकास आघाडीमध्येच आहे. मी महाविकास आघाडीच्याच विचाराचा उमेदवार आहे. मी काँग्रेस पक्षाचेच आदेश मानतो आणि त्यामुळे माझा निकाल लागल्यावर पक्षाकडून जे आदेश येतील ते आमचे नेते विश्वित कदम साहेब घेऊन येतील. त्या पद्धतीनेच पुढची वाटचाल राहील. हे खूप लोकप्रियतेबद्दल बोलणारे मावळते खासदार हे फक्त बाता करत होते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकली होती आणि त्यामुळे शेवटच्या क्षणात सगळे प्रयत्न गेले. पैशाचा वापर केला, दमदाटीचा वापर केला, यंत्रणेचा वापर केला, सोशल मीडियावरनं खोट्या गोष्टी पसरवायचा प्रयत्न केला, सगळे प्रयत्न केले. अजूनही मला वाटते त्यांचा प्रयत्न असणारच आहे की निवडणूक चोरता येते का. पण प्रचंड मताधिक्य लोकांनी दिलेलं आहे. ह्यांनी काही जरी केलं तरी निकाल बदलणार नाही. उद्याचा निकाल हा आपल्यासाठी चांगलाच असणार आहे. माझा विजय हा काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांचा आहे. माझा विजय हा मला ज्या लोकांनी साथ दिली, मोठेपणाने साथ दिली, विरोध असताना साथ दिली, त्यात प्रामुख्यानं बाळासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. मी काय त्यांना पाठिंबा जाहीर केला नव्हता, मी त्यांच्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला नव्हता, तरीही भाजपचा ह्या ठिकाणी पराभव व्हावा ह्या हेतूनं त्यांनी मला पाठिंबा दिला. या ठिकाणी घोरपडी सरकार असतील, जगताप साहेब असतील, यांनीसुद्धा मला त्यांचे पक्षाचे निर्णय सोडून मला साथ दिली. माझे कुटुंबीय जयश्रीताई वहिनी असतील, प्रतीकदादा असतील, हे ठामपणे माझ्या मागे राहिले आणि ज्यांच्यावर आम्ही काँग्रेस पक्षाची धुरा सोपवलेली आहे ते आमचे पायलट म्हणून त्यांनी यशस्वीरित्या माझ्या विमानाची दिशा ठरवली आणि यशाकडे त्या विमानाला नेलं. तुमच्या विजयानंतर नेमकं सत्ता कोणाची, त्या बाबतीत तुमचा पाठिंबा कोणाला असेल यावर काय निर्णय झाला? ह्या निवडणुकीत आम्ही आधीपासून ठरवलेलं की ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर आणि स्थानिक प्रश्न लढायची आणि त्यामुळे आमचं पहिल्यापासून सांगली केंद्रित निवडणूक होती. सांगलीचा विकास झाला पाहिजे हा आमचा मुद्दा होता. म्हणून देशात खरं म्हणजे काय चालले हे पाहायला आम्हाला वेळ मिळालेला नाही आणि त्यामुळे सांगलीचा निकाल उद्या लागतोय. तो लागल्यानंतर आमचे जे प्रमुख नेते आहेत त्या नेत्यांशी चर्चा करून पुढची भूमिका मी जाहीर करेन. नाही, मी आता सांगितलं मी खूप स्थानिक मुद्द्यावरच बोलणार आहे. राऊतसाहेब राज्याचे नेते आहेत, त्यामुळे त्याच्यावर राज्याचे नेते त्यांना उत्तर देतील. मात्र सांगली तुम्ही खरं सांगितलं, वातावरण आपल्या बाजूने होतं. म्हणजे वातावरण हे जनतेचं होतं आणि जनतेनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या विचाराशी ठाम राहिलेले आहेत. त्यांच्या आशा होत्या, त्यांच्या अपेक्षा होत्या खासदार कसा असावा आणि तो बदल हा त्यांना करायचा होता. माझ्यात त्यांनी तो बदल पाहिला आहे आणि म्हणून त्यांनी ही निवडणूक हातात घेतली. म्हणून निर्णयाची निकालाची जरासुद्धा धाकधूक काळजी माझ्यात नाही आहे. उद्या निश्चितच विजय आमचा मोठ्या फरकाने होणार आहे. काल परवा सर्व माध्यमांनी एक्झिट पोलचे आकडे दाखवले. खरं तर माझी अपेक्षा थोडी वेगळी होती. मात्र सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत सगळेच एक्झिट पोल हे सांगलीत अपक्ष निवडून येणार, मी निवडून येणार असं दाखवतात. ही निवडणूक ही जनतेची निवडणूक होती. ही काय माझी वैयक्तिक निवडणूक नाही. मी पहिल्यापासून सांगतो, लोकांनीच निर्णय घेतलेला आहे. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. ही माझ्या हातात खूप पूर्वी, म्हणजे मी अर्ज भरलेल्या दिवसापासून ही निवडणूक माझ्या हाताबाहेर गेलेली आणि म्हणून तो जो कौल जनतेचा आहे तो कदाचित पोल घेणाऱ्या लोकांनाही दिसला असेल. त्यामुळे मला प्रचंड विश्वास आहे की ह्या वेळेला जनतेने बदल करायचं ठरवलेला आणि बदल हा झालेला आहे. उद्या निकालात तो दिसून येईल. हे पहा, निवडणुकीत भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, सगळ्यात मोठा पक्ष आहे असं ते सांगतात. 400चा आकडा पार करतील असं ते बोलतात. अशा परिस्थितीत एखादा अपक्ष उमेदवार पडावा किंवा वसंतदादांचा नातू ह्या ठिकाणी पराभूत व्हावा ह्यासाठी ज्या पातळीवर ही निवडणूक न्यायचा उमेदवाराने प्रयत्न केला त्यात त्यांची संस्कृती दिसून येते. ही केलेली गोष्ट लोकांना आवडलेली नाही. मुळात सांगली ही परंपरागत खूपच शांत लोक आहेत. सांगलीचे लोक, ह्यांना अहंकार चालत नाही आणि अहंकार जास्त झाला होता मावळत्या खासदारांचं, म्हणून लोकांनी मला उभं केलं होतं. आता असं असताना पुन्हा काहीतरी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे त्यांना काय फायद्याचं ठरलं असं मला काय वाटत नाही. आणि हे
उद्याच्या निकालात तुम्हाला दिसून येईल. मी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे. मी आधी सांगितलं की हा जो बंड आहे हा बंड सांगलीच्या काँग्रेसचा बंड आहे. आता ह्यातनं मी सांगतानाही सांगितलं की महाविकास आघाडीच्या खरा उमेदवार, महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवारच मी आहे. जेवढ्या लवकर सगळं घटक पक्ष ते स्वीकारतील तेवढं चांगलं होईल. ह्या सांगलीच्या निवडणुकीवरनं महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी विसरू नये की लढाई ही भाजप विरोधी आहे आणि भाजप विरोधी लढाईत जे करणं गरजेचं होतं ते सांगलीतल्या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे.